नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. रोज घरात कुठूनही पैसा येईल असे अखंड लक्ष्मी प्राप्तीचे उपाय. नंबर 1. रोज सकाळी स्नान केल्यानंतर देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर कलशात हळदीचे पाणी भरून ठेवावे. त्यानंतर मनातल्या मनात देवी लक्ष्मीचे आवाहन करावे. काही काळ पाणी तसेच ठेवावे आणि त्यानंतर घराच्या मुख्य दारावर पाणी शिंपडावे. यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि धनधान्य कमी पडू देत नाही. नंबर 2. लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री सुक्त लक्ष्मी सुक्त म्हणून श्री यंत्राची पूजा रोज करावी. रोज शक्य नसल्यास किमान मंगळवार, शुक्रवार, दर महिन्याची पौर्णिमा या तिथींना अवश्य करावे. नंबर 3. रात्री दही भात शक्यतो खाऊ नये. लक्ष्मीची अवकृपा त्या व्यक्तीवर होते. नंबर 4. व्यवसाय वृद्धीसाठी शुक्रवारी 3 दाणी नारळासोबत लाल रंगाच्या वस्त्रात बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवावी. त्यावर हळदीनं स्वस्तिक काढावा. यामुळे निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्या व्यापारात, व्यवसायात, विक्रीत वाढ होते. नंबर 5. एक लांब मोरपीस आणून दक्षिणेकडील भिंतीला लावावे. रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळावी. अडकलेली रक्कम नक्की परत मिळते. देवीच्या 3.5 फुटाची यात्रा करून खणा नारळाने ओटी भरावी. अभिषेक करावा. यामुळे धनप्राप्तीमध्ये वाढ होते, धंद्यात भरभराट होते. नंबर 6. नवीन व्यवसायात उद्योग सुरू करण्याच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस असताना नदी, समुद्र, तलाव किंवा विहीर या ठिकाणी जाऊन एखादा फळ आणि पैसे, नारळ अर्पण करावे. यामुळे कामांमध्ये यश येते. नंबर 7. लक्ष्मी प्राप्तीसाठी भाजलेले चणे कबुतरांना खायला द्यावेत. घरामध्ये रोज तिळाच्या तेलाचा दिवा देवाऱ्यात लावावा. तुपाची फुलवात देवाच्या उजव्या बाजूला लावावी आणि तेलाचा दिवा डाव्या बाजूला लावावा. नंबर 8. कर्जमुक्तीसाठी ऋणमोचक स्तोत्र रोज वाचावे. रोज शक्य नसल्यास मंगळवारी अवश्य वाचावे. यामुळे पैशाचे मार्ग खुले होऊन कर्जमुक्ती होते. नंबर 9. नवीन केरसुणी घरात आणल्यानंतर हळद कुंकू लावून पाणी शिंपडून मगच वापरायला हवी. नंबर 10. घरामध्ये तिजोरी असेल तर त्याला काळा, लाल किंवा निळा रंग असू नये. नंबर 11. कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरात देवापुढे ठेवूनच ती वापरायला हवी. नंबर 12. दसऱ्याच्या दिवशी गर्भश्रीमंत किंवा चारित्र्यवान व्यक्तीकडून आपट्याची पाने घ्यावी आणि त्याची रोज पूजा करावी. धन आकर्षित होते. तर मित्रांनो, तुम्हाला आजची माहिती कशी वाटली? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.